नमस्कार. कोणताही ऑनलाईन फॉर्म भरताना स्पर्धा परीक्षेचा म्हणजे बँकिंग असेल, एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी, आर्मी, पोलीस भरती यासाठी डॉक्युमेंट्स हे महत्त्वाचे असतात. त्यामध्ये काही कॉमन डॉक्युमेंट्स असतात. त्यामध्ये एज्युकेशन डॉक्युमेंट 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, टायपिंग, एम-एस-सी-आय-टी हे झाले एज्युकेशन डॉक्युमेंट. याचे मार्कशीट आणि सर्टिफिकेट हे महत्त्वाचे असतात ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी. तसेच आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महत्त्वाचे डॉक्युमेंट म्हणजे डोमेस्टिक सर्टिफिकेट. डोमेस्टिक सर्टिफिकेट हे कोणताही ऑनलाईन फॉर्म भरताना हे आवश्यक असतेच. त्यामुळे डोमेस्टिक सर्टिफिकेट हे काढून घेणे गरजेचे आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट. आपली जर कास्ट असेल, तर त्यामध्ये समजा उदाहरणार्थ एस-सी-बी-सी असेल, तर एस-सी-बी-सी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. तसेच सेम ओबीसीसाठी ओबीसी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. इतर कास्टसाठी फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि जर कास्ट व्हॅलिटी असेल तर कास्ट व्हॅलिटी. हे झाले डॉक्युमेंट्स. त्यानंतर आपले आधार कार्ड हे अपडेटेड पाहिजे आणि फोटो, आयडेंटी साईज फोटो, आधार कार्ड आणि सिग्नेचर फॉर्मॅट. हे झाले महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आपले ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी. कोणताही ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी असेल तर हे कॉमन डॉक्युमेंट्स असतात. तसेच आपल्याजवळ ईमेल आय डी पाहिजे, चालू ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर. आणि जर कॅन्डिडेट हँडिकॅप असेल तर हँडिकॅप सर्टिफिकेट, PWD, UDID मार्फत हँडिकॅप सर्टिफिकेट हे आवश्यक असते ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी. अशा प्रकारे हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तयार ठेवा. कोणताही फॉर्म भरण्यासाठी आपल्याला अडचण येणार नाही. धन्यवाद. तसेच काही इतर डॉक्युमेंट्सही असतात, स्पेशल डॉक्युमेंट्स. त्यामध्ये स्पोर्ट्स पर्सन, आर्मी मॅन, तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त हे असे स्पेशल डॉक्युमेंट्स असतात. ते सुद्धा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आवश्यक असतात.